तर मंडळी गावाकडलं मस्तपैकी वातावरण बघून घ्यावा. पाऊस थोडंफार कमी झाला, म्हणजे सकाळी तरी ऊन पडलेला, आता ऊन तर गायब झाला, पण मळपट असा बरंचसं पाऊस कमी झाला. म्हणजे कधीतरी अर्ध्या तासाने एक सर लागतं, ती पण जास्त मोठी नाही. तर असं काहीसं वातावरण असं गावाकडलं आपले. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्स या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा सकाळच्या 9:30 पावणे 10 वाजता स्वागत असा. आजच्या व्हिडिओत बघूया कितपत काय बघू गावतात. पाऊस तर कमी झालो, आपण मासे वगैरे सध्या काय नाही. आता कमी झालं तर रात्रीचे मासे गावतात, पण दिवसाचे काही गावत नाही. तर बाकी काय काय गोष्टी बघू गावतात ते बघूया. कितपत भाजीपाला रुजलो, कितपत शेतीचं काय, कारण शेतीकडे पण जाऊ नाही आपण पावसामुळे. जोरात पाऊस होतो त्याच्यामुळे, आणि आपण अजूनपर्यंत सुरुवात केलेली नाही, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम आहे. बघूया 3-4 दिवसात सुरुवात होईल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतलेत. चला सुरुवात करूया. तर पाऊस हाणता तरी नाही तर ओढून तरी नाही पाऊस, असं विषय असा. डोंगरात जबरदस्त हवा लागतं. हे इतक्या म्हणजे डोंगरात उभे राहावं नको आता तसं थोडीशी असा. आणि हे बघा, ह्या बाजूक अळी घातलेली होती. अळी घातलेला मोठा आहे बघा, पण रुजत घातलेल्यातली मोजून मला वाटतं 7 ते 8 रोपा रुजली आहेत. हे बघा. तर हे कसले वेलत ते पण माहिती नाहीत, कदाचित कारल्याचे वेलत. म्हणजे हे बघा, कारली नाही तर पडवळ, तर दोघांचे असे वेल वाटतात. आता बघूया नक्की कसला, आता काय समजत नाही. पडवळचे पण असतात, काय सांगता येत नाही. त्या बाजूक घातलेले होते पण रुजलेत नाहीत. हे बघा, मोठा आळा होता. आणि ह्याबरोबर आपल्या घराच्या बॅक साईडला असा आहे बघा, म्हणजे लक्ष ठेवून बरं पडतं. वांडर आता काही ठेवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या बाजूक आहे बघा, पुन्हा अळी घातलेली, सानवीन घातलेली बऱ्यापैकी रुजली आहेत. या बाजूक गुलाबा लावलेली, म्हणजे घळण नव्हतं तर थैली जागा रिकामी होती अशी, तर त्याच्यामुळे आपण या बाजूक गुलाबा लावला. हे बघा, हे काजूची झाडं आहेत, ती आपणच रुजली आहेत, ती मग लावची आहेत. आणि त्याच्यानंतर ह्याच बाजूक ही बघा अळी असत बघा. तर सानवीन घातलेली तरी सगळीच रुजली आहेत मला वाटतं. हिली फक्त रवलेली, ते पण आता येतात वर. बाकी हे बघा, तर बऱ्यापैकी रुजलीत. आणि शिरडा घातलेले ज्याच्यामुळे कोंबडी वगैरे इसकत नाही येऊन. या बाजूक ही बघा देवकेळ लावलेली असा, देवकेळ असा. आणि या बाजूक गवती चहा असा आहे बघा, ही समीरच्या आईन दिल्यानात गवती चहा. आणि त्याच्यानंतर अकडे पुन्हा एकदा देवकेळ असा. या बाजूक बऱ्यापैकी जगली आहेत, आता मारायची नाही वाटत नाही. हे बघा, चांगल्यापैकी जगली ती बघा, 1-2. आणि मध्ये परत गवती चहा असा आहे बघा. तर अशी काहीशी झाडं लावलो आपण. हे एकदा घराचं म्हणजे नीट स्ट्रक्चर झालं ना, म्हणजे अंगण वगैरे झाला किंवा ब्लॉक्स वगैरे बसून झाले ना, काय त्याच्या साईडने आपण जागा ठेवतलो. आणि सावलीवाली झाडं वगैरे थोडीफार लावतलो, म्हणजे एकदम पानं जास्त असणारी. तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स येलो. लिलीची झाडं असत, गुगलवर टाकलं तरी पण भेटतं, पण लक्ष अच्छा, रेन लिली आहे, म्हणजे पावसात वाटलेला तसा. म्हणजे उन्हाळ्यात ना ही शाप अशी फक्त असतं ती. हे बघा. आणि पाऊस जेव्हा चालू होता ना, आम्ही त्या दिवशी घरात होती, ती थय होती खिडकीवर, ती आणून बाहेर ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशीपासून लगेच टवटवीत झाली आणि फुलं पण लागली. हे बघा, 3 ते 4 दिवस फुलं टिकतात. ही आता मला वाटतं 4-5 दिवसाची फुलं असते. ती बावली आहेत. आणि ही नवीन लिली ती बघा, लिली मस्त आहे, 1 नंबर क्लास वाटतात. चला चला, उठा उठा उठा, जगा खाली करो. अरे छत्री जावा, छत्री घेऊया आणि बादली घेऊया. जाते घ्यायचं सांगतोय. चला, बादली तुमका दाखवली आणि छत्री घेतली पावसासाठी. पाऊस खूपच कमी आहे, पण तरी पण घेऊची लागता, कारण वाप्यात गेला तर इतक्या जवळपास काही म्हणजे घर किंवा आसरं वगैरे काय नाही, भिजाक होताला. तर म्हणून घेतलं आहे. जाताव थोडेसे मळ्यात, म्हणजे गाळवात जाताव आणि कोके गावतात काय बघूया. कारण त्या दिवशी ना चढणीचे मासे धरताना तुमका दाखवले, बऱ्यापैकी मोठ्या साईजचे कोके होते. तर ते मग कोणावर नेल्यान किंवा कोणीवर रेसिपी केल्यानंतर परत आपल्या गावात नाही, एक तर गावात थोडेसेच असतात. तर त्याच्यामुळे बघता आता गावते तितक्या बघता लावून, नाही तर संध्याकाळी परत थोडेसे निवडायचे काहीतरी दुसरीकडे जाऊन, रात्रीचे जाऊन. तर तेव्हा आपण घेऊन येऊ शकतो. तर आता बघूया किती गावतात ते कोके निवडूक जातो. आणि रेसिपीचा व्हिडिओ त्यांच्या पुढचं होईल, कारण सध्या तरी बघूया. आता मग दुपारनंतर थोडासा काम असं, म्हणून सकाळी व्हिडिओ शूट करून घेतलं आहे. जाऊया थोडेसे, आज एकटोच असेल. नयन काय घराकडे गेलो नाही, कॉलेजला गेलो असतो वाटतं. जाऊया आता. पाणी थोडासा ओसरत येईल या बघा वाप्यातला, आणि याच्यात बराचसा पाणी असतं, म्हणजे फुगा नसता. गाडी वगैरे काय आपल्या घराकडे सध्या जात नाही, मंदिरापर्यंतच गाडी येतं, म्हणजे इथपर्यंत 50-1 मीटरचं काहीतरी डिस्टन्स राहता.
वातावरण बघा जबरदस्त आहे. पाऊस गेलो त्याच्यामुळे शेतीची कामं करणाऱ्यांका ना सगळ्यांका पाणी घ्यावचा लागतं व्हाळाचा. म्हणजे ओढ्यांचा पाणी असताना तर त्या बंधारो घालून किंवा पाणी फुगवून घ्यावचं लागतं. तुमका दाखवते त्याला ते वापे दिसतात. तर ते आपल्याकडे पाऊस गेलो काय पाणी गेलं पूर्ण. हे बघा निळा आकाश दिसता वरवर आणि हे बघा ह्या पाणी आहे ना तर त्या आता पाठाण येत आहे बघा. तर या पाणी पाठाण येतं आता येता खैसून त्या दाखवते चला. ह्या बघा तर हैना पाणी येतं आता आणि हय पाणी येतं त्या व्हाळात आता बघा. तर व्हाळाची किती पातळी कमी झाली आहे ती तुमका दाखवू काय खालती दाखवते. त्याला आता तकडेच जातो आपण मंदिरात ना जाऊया. हां आणि ह्या बाजूक आहे बघा काय केले नाही काल नयनच्या पुढ्यात फत्र्या वरसून पडले ते बघा. रोजचा असता हे हल्ली फत्रे बदललेले होते तरी पण मला वाटतं महिन्याभराच्या आत पुन्हा एकदा पडले नाही. आता हे पुन्हा एकदा चिखल होतली या. नुकसानच नुकसान काय करायचं. फॉरेस्ट खात्यावाले ना फक्त ते का काहीतरी हानी पोचवलास ना तरी येतले अरेस्टसाठी किंवा कारवाई करूसाठी. पण असला काय आमचा पडल्याने तर येऊचे नाही. या बाजूक पाळणा असा आणि व्हाळाचा पाणी आहे बघा किती कमी झाला बघा. प्रमाणाच्या बाहेर कमी झाला आणि हय आपण खेकडे पकडू घेता हे बघा. दर टायमाक पाणी माहिती असतात तुमका किती असतात. ह्याच्या आधी तो खेकडे पकडूचा व्हिडिओ बघितला असता माहिती असतात. आता लयच कमी झाला. असा राहिला तर मला वाटतं आटलं आमका शेतीक पण पाणी नाही गावात. आम्ही शेतीक पाणी हयसून फुगवून घ्यायचं. हय असा टाळ वगैरे घालायची नाही हैना पाणी वर चढवायचं. पण लेवल खूपच कमी आहे यंदा हैना घेऊ शकत नाही. समस्या आहे रे प्रॉब्लेम आहे. माती वगैरे खातात थोडीशी शेवाळ माती रान असा काय असत ना तर ते खातात आणि गावातच शक्यतो असतात. आता आपण हय बघताला आणि त्याच्यानंतर पुढे जाताला हो बघूया आता कितपत काय गावतात किंवा कितपत नशिबातात ते चला. तर ही जी आहे ना ॲक्च्युली खूपच लहान साईज आहे. लहान साईजचे आपण पकडतच नाही अजिबात. म्हणजे ह्यांका मोठे होऊ दे हे बघा. आपल्याला मोठ्या साईजचं लागतं म्हणजे साधारण तरी होय. हे खूपच लहान आहे ते बघा. सध्या तरी मोठे झाले नाहीत पण हे बघा खूप क्वांटिटीत आहे. हे बघा हे बघा एका एका जागेवर 3-3 4-4 आहेत. हे बघा पण ते आपण खाऊ शकत नाही. म्हणजे त्यांचा पण लाईफ आहे थोडेसे वाढांदे आणि हे काही ॲक्टिव्ह नसतात. पकडलास काय बंद होऊन राहतं. ते का आपण व्हाळातले शिंपले म्हणता. हे एक खाऊच्या लायकीचो घाऊया सुरुवात तर करूया मग बघूया मोठमोठे गावतीत. हे खूप मोठे होतात म्हणजे एवढी एवढी साईज होता याची. असो एवढी तरी कमीत कमी साईज हवी. तर आता गावातच नाही काय. थोडेसे मोठे असले असते ना तर मजा येतं खाऊ. काहीतरीच लहान साईज आहे. हे बघा थोडाफार ऊन योग लागला. आता गाळवात बघत होता कोके गावतात काय पण ते काहीतरीच लहान साईज आहे. मोठे कधी होतले हे शाप बारीक ते धरत नाही आपण. आपल्या एवढी तरी साईज गाव काही होती बघा. ही बेटर साईज आहे सगळ्यात आणि ह्याच्यापेक्षा पण मोठे येतात पण कमीत कमी ही तरी गाव काही होती. आता बघूया माका काय खरा दिसत नाही यायला. किल्ल्याला इथं कोके निवडू की रेसिपी पण छान झाली आहे. दुसऱ्या गावात जे आहेत ना तर भरपूर वाढले आहेत म्हणजे मोठ्या साईजचे आहेत. पण ते आपल्या थंय जाऊक जरासा लांब पडतं म्हणजे अर्धा 1 किलोमीटर असता तर थंय जावचं लागतं. आता कोको कसं असतं तरी तुमका दाखवते चला. हे बघा तर हे माती खातात फक्त. हे बघा आणि पकडूच्या लायकीचेच नाहीत. हे बघा खूपच लहान दिसतात. बघूया ह्यांका आता आपण सोडूया परत थोडेसे दिवस सर्वाईव्ह करून दे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण पकडू. हे बघा पकडलेलं किती बघा. हे बघा भरपूरच म्हणजे लहान साईज आहे याच्यापेक्षा ती निवडूकच नाही पण
रेसिपीच्या लायकीचे नाहीत. ह्यांच्यात पण मांस असताना म्हणजे काय मीठ असता थोडासा, तर ता पण याच्यात कमी येतला, तर त्याच्यामुळे आपण ह्यांका सोडता हे बघा. तर हे थोड्या वेळांना उठाण वाटेक लागतले, म्हणजे चालत जातले बऱ्यापैकी आहेत. आता काय धरूच्या लायकीचेच नाही, त्याच्यामुळे मरू दे. जाऊया आपण. ढोरा वगैरे एक नंबर चारा शकतो, म्हणजे म्हशींका चाराच्या लायकीचा तरी सध्या झाला वातावरण, म्हणजे चारा वगैरे झालो आहे बघा. हे बघा, तर गुरा वगैरे आवडीन चरतात. कोकणात ना चाऱ्याची कमतरता नसता, फक्त जूनपासून पुढे, जून जुलैपासून माका वाटतं नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत परत सुकाक एकदा चालू होतं. तर ह्या बाजूक आपल्या घाईना पाणी आता आतमध्ये घ्यावं लागत, म्हणजे हे काहीतरी बांधून ना डायरेक्ट खाईना पाणी घ्यावं लागत. आता बघूया कसं काय जमतं. आता छत्री असा, आणि ह्या बाजूक आपण वध केलेला. हे बघा, आहे ना, आपण बरेचसे मासे पकडला यंदा दाखवले व्हिडिओ तुमका. आता काय रावला नाही. या बघा, ह्या दुसरा पाळणा असा कसो फाटान गेला पूर्णपणे. या बघा, तर अजून पण मासे चढत होते असतील, पण आता काय उपयोग नाही देतो, किरकोळ चढतो मासा आता. तर ह्या माशात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून सांगा. आमच्याकडे करंजू म्हणतं ते बघा. तर ह्यो मासा ना पूर्ण कातळात जाता, म्हणजे डोंगरापर्यंत जाता ह्यो. एका आता सोडूया. जाऊया थोडेसे खाली, नाही तर जाताना भाजी तरी घरात घेऊन जाऊया आपण. आपली खेप काय फुकट जायत नाही. ह्या बघा, ह्या अळू असा आहे बघा, ह्या पण शिजवून खाऊ शकतास. कोकणातून उपाशी मारातो नाही, असं चालता चालता गेलो ना तरी पण बरेच भाजी असतात सध्या इल्लेले. ह्या तेरा असा आहे बघा, हिरव्या दांड्यावाला तेरा. ह्यो कुडो असा आहे बघा. ह्याचे पण शेंगे खावच्या लायकीचे असतात. धरले नाहीत काय, दिसत तर नाहीत, नाही तर तुमका दाखवलं असतं. ह्याचे पण शेंगे चांगले लागतात, भाजी करतात ह्याच्या शेंग्यांची पण, किंवा खारात घालतात. भाजी ती लावून दिली. हे बघा, या वरचा पाणी ना वाप्यातनं घेतलेला इथपर्यंत तिला खालती. हे बघा, तर हे भातशेती काकांची लावून झालेली आहे. कोपरे लावल्यावर असे दिसतात. लावणीचा व्हिडिओ येत, आपण अजून सुरुवात केला नाही म्हणून बऱ्याच जणी सांगितले नाही की लावणीचे व्हिडिओ टाक. भातशेतीच्या सुरुवातच केला नाही अजून. ह्याच्यात ते दिवस मस्त 2-3 खेकडे गावले भातशेतीत. चला खालती लावून त्याच्यानंतर जातला आपण भाजी काढू. आधी हे काय खाली गावता काय बघूया. 2-3 खेकडे गावले ना दिवसाचे तरी पण चलून जातं. हे बघा, माशांनी पिल्ला लावले नाही आहेत, म्हणजे 4 ते 5 दिवसात माशांनी आपली पिल्ला लावून तयार केली नाही ती बघा. चला आता बघूया, दुपार होतील आणि भाजीचा काहीतरी घरात घेऊन जाऊया. भेंडी वगैरे काय सध्या वाढली नाही, आपण काय म्हणतो आपण ते काय लाल माटाची भाजी आहे ना, रवाची भाजी, तर ती आपण काढून नेतो. बादली आणला म्हणून, आता बादलीत रिकामी न्यायची नाही, जाताना काहीतरी घेऊन जाऊया. चला, हाय आमचा आहे बघा सगळं. चिनी असत, करांदे असत, आणि ह्या बाजूक भेंडी असं मागे दाखवले तुमका. भेंडी तर एकदम जबरदस्त क्वालिटीत उरली. आता फक्त वाडा होई, कधीतरी खत मारू होय. आता पाऊस कमी झालो काय. ह्या बाजूक पुन्हा एकदा हळद असा, आणि ह्या बाजूक भाजी आहे बघा. तर जी घन भाजी आहे ना, तर ती आपल्या काढूची लागते. ती आता परत वाढतली आणि 3-4 दिवसांनी गावात. आणि भाजी बघा किती झाली आहे ती बघा. आणि हे बघा ढाका असत, हे बघा वांगी असत. बघूया काहीतरी गावतीत बऱ्यापैकी. हा बघा पुढे या का, हे बघा. तर या झाडांका काटे थोडे परत असो. हे बघा 2 तरी गावले आहेत स्वतः. बघूया
काटे लागतात सगळे हातात. तर सध्या काय मोठी होऊची नाही, खूप मोठी होत होती पण आता पावसाचे दिवस असल्यामुळे वाढत नाही पटकन. बघा चार पाच गावलीत म्हणजे आता अर्धा किलोच्या आसपास होतीच. आता बघूया परत कधीतरी धमाक झाला. आता बाकी कामात परत ह्यो व्हिडिओ एडिट वगैरे करूचो, अपलोड एक करूचो व्हिडिओ. तर असो पाठीमागे गोटो असा. आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थोडंसं प्लॅन फसलो कारण आपण कोके आणू गेलेलो, येताना दुसराच घेऊन जा. असो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.